राणादा करणी मामा आज घराकडे लई दिवसांनी चक्कर. काय करणार? आजकाल सगळं मोबाईलवर होतंय, पत्र कोणी पाठवतच नाही बघा. आरामच आहे म्हणा की. कसला आराम राव, कधी नोकरी बंद होईल काही नेम नाही. तरी बरं तुमच्यासारखी मोठी माणसं फॉरेनला जातात म्हणून आम्हाला काहीतरी काम आहे. अहो मी कुठं, या अंजलीबाई निघालेत. त्या आणि तुम्ही काय दोन आहे वय? ह्या त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा आलाय बघा. द्या. काय आहे? परदेशाला जायचं पत्र आहे ना मग. करा सी. कुठं करू? करा इथं. हा घ्या. आपल्या गावातलं कोणीतरी परदेशाला जाते, लई बरं झालं बघा. कौतुकच करायला पाहिजे तुमचं. माझं कसलं कौतुक, ही समधी अंजलीबाईंची हुशारी. पण तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळालाय म्हणून त्या निघाल्यात. अहो इथं बाकीचं नवरं कोल्हापूरला बी जाऊन देत नाहीत बायकासनी. परदेशात तरी लई लांब. तुमच्यासारखी फॉरवर्ड माणसं या जगात पाहिजेत. सगळीकडेच बायकांची हुशारी येईल पुढं. चला येऊ का? साहेबांना विचारलंय म्हणून सांगा. होय. राणा भाऊजी काय होते? फॉरेन वरनं आले काय तर. अगं बाई, आमच्या पप्पांनी चायनावरनं आमच्यासाठी काय तर पाठवलं असेल. बघू बरं. नाही ते तुमचं नाही, अंजलीबाईंचं आहे. काय म्हणतात ते, विजा काय ते असते ना व. हा ते हा, ते फॉरेनला जाण्यासाठी विजा कंपल्सरी असतोय. होय काय? अहो ते काय आहे, ते इंग्रजी मध्ये असल्यामुळे ते मला काय कळत नाही हो. ते नव जाऊबाई 2 महिन्यासाठी फॉरेनला जाणार आहेत नव. मग तुम्ही त्यांच्या संगत बोलणार कसं बरं? मला ते SMS करायला शिकवलंय ना व. नाही तरी बी SMS समजा पोचलाच नाही तर? अहो हे SMS च्या भरोशावर राहू नकासा बघा तुम्ही. अहो त्यांना SMS जाणार कधी, त्या बघणार कधी, वाचणार कधी. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट फोनच करत जा. आणि आपल्या घरचा फोन आहे का नाही, त्याच्यावरनं इंटरनॅशनल फोन लागतात. ते SMS नाही गेलं तर बघू. पण वहिनी, ते तुम्ही मला फोन लावून द्याल ना व. अहो म्हणजे काय, तुमच्यासाठी आम्ही काय बी करू बघा राणा भाऊजी. पाहिजे तर रातभर फोन जवळ बसून राहतो. हा पण तरी बी तुम्हासनी इंग्रजी मात्र शिकावंच लागल. इंग्रजी? हे बघा राणा भाऊजी, कसं असतंय, तिकडं तुम्ही फोन करून अंजलीबाईंना फोन द्या असं म्हणून चालत नसते. त्या जर्मनी वाल्यांना आपली कोल्हापुरी भाषा काय कळत नाही हो. तिकडे इंग्रजीच लागतंय. ताईसाहेब, राणा भाऊजी तुम्ही इंग्रजी शिका म्हणजे शिका. अहो वहिनी, अहो इकडं मला नीट मराठीमध्ये लिहिता वाचता बी येत नाही. अहो इंग्रजी काय बोलणार मी. राणा भाऊजी आता आम्हासने सांगा, तुम्हाला जेव्हा लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा बी तुम्ही मराठीत बोलतच होता का नाही? होता का नाही? होय. अहो राणा भाऊजी हे बघा, इंग्रजीमध्ये वाचायची काय बी गरज नाही. तुम्हाला जेवढ्या वाक्यांची गरज आहे का नाही तेवढीच वाक्य पाठ करून ठेवा. झालं, एवढं सोपं आहे बघा. आता एवढं अवघड पाठ केलं तुम्ही, हे तर सहज जमल तुम्हाला. अहो पण आता पण बिन काही नाही. तुम्ही इंग्रजी शिका म्हणजे शिका. ताईसाहेब, अगं एक चोचे, 2 मोठी माणसं बोलत असताना असं मधी मधी चोच घालू नये. हा, पर मी काय म्हणत? तू आता काय बी म्हणू नगस. राणा भाऊजी, जाऊबाईन संगट एक दिवस जर तुम्ही नाही बोललासा तर तुम्हासनी कसनुक होते हे चांगलं माहिती आम्हासनी. त्या तर 2 महिन्यासाठी फॉरेनला चालल्यात आणि 2 महिने म्हणजे काय कमी नाही हो राणा भाऊजी. हे बघा तिकडं समजा वेगळं असते.
आणि इंग्रजी लई महत्वाचं आहे. तुम्ही इंग्रजी शिकून घ्याच बरं. बरं बघू. आता बघू बिगू काही नाही हा. तुम्ही आजपासून सुरुवात करा. आणि हा, जाऊबाईसनी यातलं काही बी सांगू नका बर का. वहिनी, त्यासनी सांगितल्याशिवाय कसं शिकणार मी? अहो, उलट त्यासनी जर सांगितलं तर तुमचं शिकणं राहिलं बाजूला. नुसतं आपलं तालमीवर फोकस करा असं म्हणत बसत्याल. ते काही नाही. तुम्ही पहिले इंग्रजी शिकून घ्या. कसं बी शिका, पण शिका. बघतो काय तर. हा बघा, एकदा काही इंग्रजी आलं का नाही की मग कसली बी काळजी नाही. मग तुम्ही खुशाल तालमीवर लक्ष द्या. हा. काय रे राणा, अजून आंघोळीला गेला नाहीस वय? अरे आटिप की लवकर. होय. हा, ते अंजली बाई आले की हे दे त्यासनी. आणि माझा जेवणाचा डबा बांधून ठेव. ते मी शेतात जाऊन खातो. अरे पर तू जीवन झोपणार होतास ना वा? होय, पण जरा लय अर्जंट काम आलंय. तू डबा बांध की पटाक दिशी. राणा भाऊजी, एकदा का जाऊबाईसनी फाड इंग्रजी मध्ये बोलून दावलं का नाही की लई खुश होत्याल बघा त्या. तालमीचं काय ओ नंतर न बघता येईल, पण पहिलं इंग्रजी शिका. या. अजून ह्यो ठोकळा आडाने ते आडानेच आहे की. अहो ताईसाब, काय खुळबिळ झालायस का काय? अहो, मराठी शिकल्यावर हे घर सोडून जायची पाळी आली ती तुमच्यावर. आणि आता ही इंग्रजी शिक म्हणून स्वतःच्या पायावर कशाला दोंडा मारून घ्यायला सा? चंदे, धोंडा आमच्या पायावर नाही, त्या ठोकळ्याच्या फोकसवर पडणार आहे. आत्ता बघितलंच ना व, जेवायचं सुद्धा ध्यानात नव्हतं त्याच्या. आता या इंग्रजीच्या नादात त्याच्या फोकसची कशी वाट लागती ते बघ तू. काय कसलं घाणचार डोसकं चालतं व तुमचं. ते तर आहेच म्हणा. बरं बस झालं आमच्या डोसक्याचं कौतिक. आता त्याची इंग्रजी शाळा कशी चालती ते बघ तू. एक, दोन, तीन, चार. कधी संपणार आहे पेटीचा तास? आणि आज लय खेळायचं बे. वय, आणि कालचा डाव लक्षात आहे ना तुझ्या? आणि आजीला लई तंगवायचं आपण. अरे पळायला मी नाही घाबरत. आज कसं एकेकाला आउट करतो बघा झटक्यात. बघतो की मी पण कसं आउट करतो. शीच की. झालाय. इकडे काय नाही होती इकडे. काय झालं? करा. 1 2 3
काहीतरी काम असणार बघ त्याचं आपल्याकडं. जाऊन बघूया चला. पिटीचा असं करून हात पण दुखलात आपलं. होय. चला. बाई जा. अहो ताईसाहेब, राहू दे की, समजलं मला. आता परत कशाला तेच तेच, राहू द्या राहू द्या. समज कसं समजलं? फॉल्टी डोसक्याची आहेस का नाही तू? आता आम्ही तुला जसं सांगतो तसं कर, म्हणजे तुला नीट समजल. हे बघ, आता तू म्हणजे का नाही, तू म्हणजे ठोकळायस. म्या आणि त्यो रानदा. अगं आम्ही सांगतोय तसं कर बाई. तुला तुला लई मज्जा येणार आहे बघ चंदे. काय मजा येईल? हा मी रानदा चालतंय की. बरं बरं चालतंय. आता तू म्हणजे त्यो ठोकळा. हा. हा तुझ्या हातात त्यो सुई दोर आहे का नाही, हा ते म्हणजे तालीम. चालतंय की. हा काय हे म्हणजे तालीम? हा हे म्हणजे तालीम आणि आम्ही म्हणजे इंग्रजी. तुम्ही इंग्रजी? होय. झालं समजा, क्लिअर झालं. होय. तर आता त्या ठोकळ्याचा फोकस कशावर आहे बरं? तालमीवर. तालमीवर आहे ना होय. बरं? मग देणार कोण फोकस? घे घे फोकस घे. हा. झालं? हा. हा हाय फोकस हाय. हा आता ठोकळ्याचा फोकस हाय तालमीवर. हा आणि मध्येच येतंय इंग्रजी. चंदे, ए चंदे, चंदे, आव काय? काय आहे काय आहे? फोकस कोण हलवणार तुझं? तात्या होय? अहो मी रानत आहे ना व. चंदे कशाला मग? अर्र. होय की. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. परत 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 ठीक आहे. तर आता ठोकळ्याचा फोकस आहे तालमीवर. हा आणि मध्येच येतंय इंग्रजी. राणा भाऊजी, हाऊ आर यू? मराठीत समजेल असं बोला की. काय झालं? काय झालं काय झालं? आता बघितलंस का नाही तुझा फोकस कसा हल्ला? तसंच त्या ठोकळ्याचा बी फोकस हलणार आहे. वा ताईसाहेब, असं डाव आहे वय. आत्ता कळलं मला. कळलं ना? मग बस झालं. पर काय बी म्हणा ताईसाहेब, तुमचं इंग्रजी का नाही एकदम स्टँडर्ड आणि अवघड आहे बघा. आणि मग आपलं असं साधं सोपं काही नसतंय चंदे. आता त्या इंग्रजीच्या नादात त्या ठोकळ्याचा तालमीवरचा फोकस हलतोय का नाही बघ तू. त्याचा फोकस हलणार, मग तो कुस्ती हरणार, मास्तरडीच्या समध्या सपनांचा चुराडा होणार बघ. आणि जेव्हा त्याच्या तालमीवरचा फोकस हललाय हे जेव्हा त्या मास्तरडीला कळल का नाही, तेव्हा दोघांमध्ये असं काही भांडण होणार आहे चंदे, तू बघतच बस. याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. कळलं काय? पर काय होत आहे साहेब, रानदाला जमल काय इंग्रजी? त्याला काय जमतंय इंग्रजी? ती मास्तरडी घरात होती म्हणून मराठी कसं बस लिवाय वाचाय शिकलाय त्यो. पण आता तर आम्ही त्या मास्तरडीचा पत्ताच कट केलाय. त्याला काय जमणार नाही. अहो पर ताईसाहेब, त्या मराठीच्या टायमाला बी तुम्ही हेच म्हणला होता साहेब. तुम्ही जे काय बोलता का नाही त्याच्या समज उलटच होत्या. पण या टायमाला असं काय बी होणार नाही. आणि काय ग, चांगल्या गोष्टीत काय ना काहीतरी नाट लावायच पाहिजे काय तुला? अहो म्या कुठे नाट लावायल्या, खरं तेच बोलायल्या. हा मोठी आली खऱ्याची. तुला का नाही, हा एक काम कर, हे सुई दोर आहे का नाही, या सुईमध्ये 100 वेळा हा धागा ववायचा आणि काढायचा. शिक्षा आहे तुझी ही. अहो राहू दे ताई. राहू दे बिऊ दे काय नाही. किती वेळा? 100 वेळा धागा ववायचा आणि काढायचा. चल चल तिकडं करत बस. आता आमच्या लाडक्या राणा भाऊजनला काही इंग्रजी जमणार नाही. मग उगा आपलं शिकायचं म्हणून फिरत बसत्याल इकडं तिकडं, या दारी त्या दारी. हाऊ आर यू राणा भाऊजी? काय रानदा, काय जीव चाललाय तुझा? पीटी करतो दिसत नाही वय? अरे माझं अर्जंट काम आहे तुमच्याकडे. अरे पीटीच्या तासाला पीटीच करतो ना व आम्ही. त्यातलं काय असलं तर सांगा मला. नाही, वेगळं काम आहे. काम म्हंटल की आम्हीच कसं दिसतो रे
तुला? अरे तुम्ही दोस्त आहे माझं, मग तुम्ही दिसणार की. तो साहेबराव आणि बरकत ही पण तुझे दोस्त आहेत ना? मग जा की त्यांच्याकडं. त्यांचा काही उपयोग नाही. तुम्ही कसं माझं भारी दोस्त आहे. भारी दोस्तासनी टाइम नसतोय बघ कधी. तू आधी अपॉइंटमेंट घे आणि मग आमच्याकडे काम काढ बघ. अरे असं काय बोलतोय? दोस्तीमध्ये कसली आली अपॉइंटमेंट? नाही नाही जमणार नाही आम्हाला ते. काल कंस खायला चल म्हणताना आलास काय? तालमीवरचं फोकस आलू देणार नाही म्हणलास. हा. आणि तंगड तोडत ह्याच्या शेतात जायला लागलं बघ आम्हाला. हे बघा, इथनं पुढे तुम्ही कधी बी बोलवा, मी येणार बघा. अरे हा, आपल्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा बी आल्यात. अरे तुम्हाला जबऱ्या पार्टी देतो की मी. बरं काम काय ते सांग. ते मला इंग्रजी शिकायचंय. तुझं केव्हा सिलेक्शन झालं फॉरेनला? आधी जोडाक्षर वाचायला शिक आणि मग जा तिकडं. आता मराठीपेक्षा मला इंग्रजी शिकणं लई महत्वाचं आहे. तुम्ही शिकवा बघूया परत मला. इंग्रजी म्हणजे काय हुरडा आहे रपारपा खायला? खायला नाही, बोलायला शिकवा. अरे तेच ते इंग्रजी म्हणजे डोसक्याला ताप आहे बघ. असं सहजासहजी येत नाही ते, त्याला लय मेहनत करायला लागत्या. राणा जा, तू एक काम कर, आमच्या वहिनींच्याकडनं शिक. लय भारी शिकवतील बघ त्या तुला पण. अरे त्यासनी यातलं काय बी माहित पडू द्यायचं नाही. कर त्यासनी मला सरप्राईज द्यायचंय. लय अवघड सरप्राईज आहे, तुला नाही जमणार गड्या. अरे तुम्ही शिकवा तर आधी. ते अवघड आहे का सोपं आहे ते बघू नंतर ना. अरे अवघडच आहे. आम्ही 4 वर्ष झाले शिकतोय तरी बी आम्हाला जमना. आणि तुला काय जमतंय? तुम्ही मला शिकवा, ते मी बघतो माझं काय करायचं ते. आणि कसं आहे, ते कम्प्लीट इंग्रजी शिकायचं नाही, जेवढी गरज आहे तेवढं शिकायचं. कसली गरज? मी सांगू? काय रे, काय चाललंय तुमचं? पीटी सोडून इकडे काय करताय सगळे? तो राणा दा सोडणच झालाय आमासनी. तुम्हीच सांगा ह्याला. चला ना. ए काय हो, मुलांना कशाला थांबवून घेतलं? तिथे तास चालू आहे ना त्यांचा. अहो मी कुठं? अहो त्यासनीच कट आलं म्हणून ती आली माझ्याकडं. उगा माझं नाव घ्यायला. तुम्हाला माहिती आहे ना किती थापड आहेत ती. बरं ठीक आहे, पण तुम्ही इथे काय करताय? ते मी हा अहो ते तुमचा पासपोर्ट आणि विजा आलाय घरी, ते सांगायला आलतो. आणि हा ते आज तालीम बी जाबरी झाली, ते बी सांगायचं होतं. अरे वा, मस्तच. पण ऐका ना, आता वर्ग चालू आहे ना, महाजन सरांना असं कोणी मध्ये मध्ये आलेलं आवडत नाही. आपण संध्याकाळी किंवा रात्री बोलूया, चालेल? चालते. मग मी जाऊ? होय. येते. या इंग्रजीचं काय करायचं? तुला ते यायलाच पाहिजे. हा, अडला हरी बरकतचे पायदरी.